नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेविकेला आरोग्य तपासणीसाठी आणलेल्या आरोपी महिलेकडून अश्लील शिवीगाळ आणि मारहाण झाल्याची निंदनीय घटना मंगळवार दिनांक 5 मार्च रोजी घडली आहे। या प्रकारामुळे आरोग्य कर्मचाऱ्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या घटनेचा निषेध करत आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं। याबाबत तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। उपजिल्हा रुग्णालयात मंगळवार दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास आंतररुग्ण विभागात सहाय्यक अधिसेविका सविता पाटील राऊंडसाठी आल्या होत्या। त्यावेळी गारपोली येथील पोद्दार सोसायटीतील हाणामारीच्या घटनेतील जखमी आरोपींना आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आलं होतं। अपर्णा रवींद्र मोरे आणि वरद रवींद्र मोरे यांची वैद्यकीय तपासणी सुरू होती। त्याचवेळी बाहेरून आलेल्या संगीता रवींद्र मोरे यांनी सविता पाटील यांच्या कानशिलात लगावली, त्यामुळे त्या बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळल्या। त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना लागलीच उपचारासाठी दाखल करण्यात आलं। दरम्यान रुग्णालयात अपघात विभागात कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मालशेजकर, डॉक्टर चंदरमुनी मोरे, डॉक्टर म्हात्रे, अधिपरिचारिका शिवानी साळुंखे, अश्विनी बाबर या सर्वांना देखील संगीता मोरे हिनं गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली। या घटनेनंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं असून बाह्य रुग्ण सेवा बंद केली आहे। उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी कर्जत पोलीस ठाणे गाठले आणि निवेदन दिलं। तसंच संगीता मोरे यांच्यावर सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना दमदाटी करीत मारहाण करून सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। तसंच उपजिल्हा रुग्णालयाला 24 तास बंदोबस्त द्यावा या मागणीचं निवेदन देण्यात आलं। जखमी सेविका सविता पाटील यांच्यावर कर्जत येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।